तुमची पण मुलं आपल्यासोबत शॉपिंगला आली का अशी दमतात का हो? जाताना तर नाही एकदम मस्तपैकी तयार होते, एकदम उत्साहाने जाते ते आणि नंतर जाते ते पिऊन. आता त्यांची तर काय चुकी, ऊनच इतकं बेकार झाले. वाजले तर 5-5 वाजता आम्ही निघालोय तरी पण ऊन इतकं बेकार लागते का नाही, डायरेक्ट चपाट्याच लागते आणि ह्या वाऱ्यानं तर वेगळंच दमवले. आम्ही चाललो होतो आटपाडीला, तर कशाला चालले सांगते मी पुढं मध्ये. हे आहे आमच्या आटपाडीतलं टुलटेक हॉटेल सगळ्यात मोठं आणि त्याच्या पुढे हे आहे चांदोली म्हणून मोठं स्टॉप झालंय, एकदम नवीनच आहे. गेल्या गेल्या इतकं साडीचा स्टॉक दिसत होता ना मला, आता वाटलं साड्याच घ्यावं 2-3, पण मला ह्याचे शर्ट पीस आमच्या नवऱ्यासाठी तेच बघत होतं. त्यांनी व्हरायटी काढलं, त्यांना जे 5 पडेल तर तेच घेणार ते. आमच्या शर्टाच्या नादात का नाही रायात का दमला तर की डायरेक्ट खाली झोपून गेलता. नंतर त्याला घेतलं आणि मी म्हटलं तर तुम्ही शर्ट बघा, मी जाऊन साड्या बघते. तर साड्या इतका मस्त मस्त होता ना, हे साडी तर मला इतकी मस्त वाटली ना, एकदम रेडी स्टिच ब्लाऊज होता, मला खूप आवडला. तर लागलीच म्हणलं राहायला टॉवेल पण घेतला. त्यामध्ये का नाही ह्याला आईस्क्रीम दिसलं म्हणून आईस्क्रीम पण मागायला आला. तर घेतलं आईस्क्रीम, म्हटलं आता कसं खातं कोणास ठाऊक. आणि आल्यासारखी ह्याची केसं पण घेतली कापण. आता एवढं सगळ्यात लागली होती भूक, म्हटलं आता पोटपूजा करून बाकीचं मग नंतर करू. खाल्ल्यानंतर का नाही राहिलं तर चप्पल घ्यायची. आता ही चपलीचा पुढे डेग दिसला, मी लागली ट्राय करायला. आता ही मला आवडली होती, पण आता ह्या म्हटलं नाही घेत. आणि अंधार पण पडला होता आम्हाला जातात. आता शेवटचं राहिलं होतं काम, ह्याचे कपडे स्टिच टाकायचे ते पण टाकले आणि बाहेर गेल्या बघितलं तर हे लागलं होतं आपल्याला चॉकलेट मागायला. ह्याला किती पण खायला घेऊ द्या, ह्याच्या मागणी काय कमी होत नाही. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ.